नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण पाहिलं की काकांच्या ऑफिसमधील ती तरुण मुलगी जिचं नाव रिद्धी होतं, ती चक्क काकूंच्या कपाटात लपली होती. कपाटाचा दरवाजा उघडताच रिद्धी बाहेर आली. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या डोळ्यात भीतीपेक्षा जास्त खोडकरपणा लपला होता. रिद्धीला तिथे पाहून काकूंचा थरकाप उडाला. पण रिद्धी हसून म्हणाली, "मॅडम, तुम्ही घाबरू नका. मी इथे तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्या मदतीला आले आहे. काकांनी मला तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पैसे दिले होते. पण जेव्हा मी समीरला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हापासून माझं मन काकांकडून समीरकडे वळलं." रिद्धीने तिचा फोन दाखवला. त्यात काकांनी तिला दिलेले मेसेजेस होते. रिद्धी पुढे म्हणाली, "काका फक्त तुमचा वापर करत आहेत. पण मला समीरचा तो नवा-जुनी स्वभाव खूपच आवडलाय. मलाही या खेळात सामील करून घ्या ना." काकूंनी सुटकेचा निश्वास सोडला. आता आमचं एक चौकोनी गुपित तयार झालं होतं. 2 दिवसांनी आजींचा फोन आला. त्यांनी मला खास गावाला बोलावलं होतं. काकू आणि काका कामात व्यस्त होते, त्यामुळे मी एकटाच आजींच्या गावी पोचलो. आजींचं ते गावचं घर खूपच मोठं आणि एकांत जागी होतं. तिथे गेल्यावर आजींनी माझं स्वागत एका वेगळ्याच अंदाजात केलं. त्यांनी नऊवारी साडी नेसली होती आणि केसात मोगऱ्याचा गजरा माळला होता. आजी म्हणाल्या, "समीर, शेवटी तू आलास तर. आज या घरात कोणीच नाहीये. आजीची रात्र फक्त तुझ्यासाठी आणि माझ्या अनुभवासाठी आहे." रात्रीचे 9 वाजले होते. पावसाच्या सरी जुन्या वाड्याच्या छतावर आवाज करत होत्या. आजीने मला त्यांच्या खोलीत बोलावलं. खोलीत फक्त एका कंदिलाचा मंद प्रकाश होता. आजी जवळ आल्या आणि त्यांनी माझ्या हातावर आपल्या अनुभवी स्पर्श केला. आजी म्हणाल्या, "बाळा, तारुण्य तर सर्वांकडेच असतं, पण तो स्पर्श आणि ती ओढ फक्त अनुभवातून येते." त्या रात्री मी आजींसोबत अशा काही क्षणांचा आस्वाद घेतला, जो मी काकूंसोबतही घेतला नव्हता. आजींच्या 70व्या वर्षाच्या अनुभवाने मला अक्षरशः वेड लावलं होतं. त्यांच्या मिठीत एक वेगळीच सुरक्षितता आणि ऊब होती. आम्ही रात्रभर त्या सुखाच्या विश्वात हरवून गेलो होतो. आजींनी मला अशा काही गोष्टी शिकवल्या, ज्याने माझ्या पुरुषार्थाला एक नवीन दिशा मिळाली. सकाळी आम्ही अजून झोपेतच होतो. तेवढ्यात घराबाहेर गाडीचा आवाज आला. मी घाबरून उठलो. बाहेर पाहिलं तर काकू आणि रिद्धी दोघेही तिथे आल्या होत्या. काकू म्हणाल्या, "समीर, आम्हाला तिथे करमत नव्हतं आणि रिद्धीला तुला भेटायची खूप घाई होती, म्हणून आम्हीही आलो." आजींनी परिस्थिती सावरून घेतली. आता त्या मोठ्या वाड्यात आणि 3 स्त्रिया, अनुभवी आजी, मादक काकू आणि ती तरुण रिद्धी. दुपारी जेवण झाल्यावर आजींनी एक नवीन खेळ सुरू केला. त्या म्हणाल्या, "आज दुपारी समीरला आराम करायला देऊया. पण संध्याकाळी आम्ही तिघीही मिळून ठरवू की समीर कोणाचा आहे." त्यानंतर संध्याकाळ झाली. वाड्याच्या माळ्यावर आम्ही चौघेही होतो. रिद्धीने तिची छोटी शॉर्ट कुर्ती घातली होती. काकू नेहमीप्रमाणे साडीतच होत्या आणि आजी त्यांच्या नऊवारीच्या रूपात. रिद्धीने पुढाकार घेतला आणि माझ्याजवळ येऊन नाचायला सुरुवात केली. ती म्हणाली, "समीर, आज मला तुझ्या त्या ताकदीचा अनुभव घ्यायचाच आहे." काकूंनी तिला मध्येच थांबवलं आणि म्हणाल्या, "अगं, तो आधी माझा विद्यार्थी आहे. पहिला मान माझा." आजी हसून म्हणाल्या, "थांबा दोघीही. आज समीर ठरवेल की त्याला कोणासोबत सुरुवात करायची आहे." त्या रात्री त्या वाड्यात जो माहोल तयार झाला होता,
तो मी शब्दात सांगू शकतच नाही. आम्ही चौघंही अशा एका सुखाच्या प्रवासात होतो, जिथे कोणाचंच कोणावर बंधन नव्हतं. एका बाजूला रिद्धीचं ते रसरशीत तारुण्य, दुसऱ्या बाजूला काकूंची ती शिक्षिकेची शिस्त आणि तिसऱ्या बाजूला आजींचा तो गाढा अनुभव. मी त्या तिघींच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेलो होतो. आम्ही या सुखाच्या शिखरावर पोचलो होतोच. तेवढ्यात वाड्याच्या मुख्य दरवाजा जोरात आपटला. कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला. आम्ही तिघंही दचकलो. रिद्धीने खिडकीतून पाहिलं आणि जोरात ओरडली, "अरे बापरे, काका आणि पोलीस पुन्हा आले आहेत." पण त्यांच्यासोबत एक चौथी व्यक्ती आहे, जी पाहून तुमचं डोकं फिरेल. कोण होती ती चौथी व्यक्ती? काकांनी आता कोणती नवीन चाल खेळली होती आणि आजींनी या संकटातून वाचण्यासाठी कोणता भयंकर प्लॅन आखला होता? हे सर्व जाणून घेण्यासाठी भाग 7 असं कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.